आता चर्चेत असलेली मोठी बातमी आहे महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आता मोठ्या वादाच्या केंद्रस्थानी आली आहे। या योजनेत तब्बल 26 लाखांहून अधिक महिलांना अपात्र ठरवण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि यामागचं मुख्य कारण आहे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न होणं। सगळ्यात आधी समजून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे। राज्यातील या योजनेअंतर्गत 2,47,00,000 लाभार्थी नोंदणीकृत आहेत, पण यामधील 26,34,000 महिलांनी अजूनही ई-केवायसी पूर्ण केलेली नाही। महिला व बाल विकास विभागाने यासाठी 3 वेळा मुदतवाढ दिली होती आणि आता 30 एप्रिल ही अंतिम डेडलाईन ठरवण्यात आली आहे। सरकारकडून स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत की 30 एप्रिल नंतर काही अपवाद वगळता या 26 लाख महिलांना अपात्र ठरवले जाऊ शकते। यामागचं एक मोठं कारण म्हणजे अनेक महिलांकडे ई-केवायसी साठी आवश्यक कागदपत्रच उपलब्ध नाहीत आणि उरलेल्या काही दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता खूपच कमी असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आता या पडताळणीतून आणखीन काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। 12,415 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालं आहे आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार असून त्यांनी घेतलेला पैसा सरकार परत वसूल करणार आहे। इतकंच नाही, काही पुरुषांनीही चुकीच्या पद्धतीने या योजनेचा फायदा घेतल्याचं समोर आलंय। पडताळणीत आणखीन एक मोठा मुद्दा समोर आला आहे। चुकीची माहिती देणारे, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असलेले किंवा सरकारची फसवणूक करणारे लाभार्थी अशांकडून सरकार तब्बल 165 कोटी रुपये वसूल करण्याच्या तयारीत आहे। मात्र एक महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला, जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याकडून आधी मिळालेली रक्कम परत घेतली जाणार नाही, पण ज्या प्रकरणांमध्ये फसवणूक सिद्ध होईल तिथे मात्र वसुली होणार आहे। सध्या या योजनेची पडताळणी अंतिम टप्प्यात आहे आणि 30 एप्रिल रोजी बँक बंद होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार। दुष्काळ, उष्णतेची लाट यांच्यासारख्या परिस्थिती लक्षात घेऊन महिलांना ही शेवटची संधी देण्यात आली आहे। आता मोठं चित्र काय सांगतं? ही योजना सुरुवातीला महायुती सरकारसाठी राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरली होती, पण आता मोठ्या प्रमाणावर अपात्रता समोर येत असल्याने यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। अधिकाऱ्यांच्या मते एप्रिल नंतर या योजनेची खरी स्थिती स्पष्ट होणार। शेवटी मोठा प्रश्न असा की 26 लाख महिलांना खरंच योजनेबाहेर काढले जाणार का आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर पडताळणीतील त्रुटी का राहिल्या? तुमचं मत काय? ही पडताळणी योग्य आहे का की सामान्य महिलांवर अन्याय होतोय? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।